खुसखुशीत अशी खारे शंकरपाळे आणि कुरकुरीत अशी कोणालाही जमेल अशी बिना भाजणीची ही चकली. अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही चकली बनवत असाल तर ही चकली तुम्ही नक्कीच ट्राय करा. एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे, एकदम परफेक्ट बनेल, अजिबात बिघडणार नाही. त्यासाठी एकदम मस्त अशी एक ट्रिक सांगितलेली आहे. तर आज आपण एकदम नवीन पद्धतीने आपण हे दोन पदार्थ बनवलेले आहेत. अगदी खमंग खुसखुशीत असे हे तोंडात टाकताच विरघळेल असे पदार्थ. आपण प्रत्येक वेळेस पदार्थ बनवतो तो पण एकाच पद्धतीने, तर आज आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने अतिशय खमंग खुसखुशीत असं भरपूर लेयर सुटलेली ही शंकरपाळी तोंडात टाकताच विरघळेल, बनवायला तितकी सोपी ही शंकरपाळी. त्यासोबत अगदी घाई गडबडीमध्ये सुद्धा पटकन तयार होणारी खमंग खुसखुशीत तेलकट अजिबात होणार नाही अशी चकली सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूयात. तर इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. मैदा आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे. मैद्यामध्ये गुठळ्या वगैरे किंवा कचरा वगैरे जर असेल तर चाळून घेतल्यामुळे ते निघून जातो आणि पीठ अगदी हलकं बनवून तयार होतं. आता मैदा आपण चाळून घेतलं, ह्यामध्ये 2 चमचा आपण जाड रवा घालून घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. 1 चमचा आपल्याला इथं ओवा घालून घ्यायचा आहे. तळणीचं पदार्थ म्हणलं तर ओवा नक्कीच गेलं पाहिजे. आता 1 चमचा भरून मसाला तिखट घातलेला आहे. लाल मिरची पावडर देखील घालू शकता. 1 चमचा भाजून थोडंसं जाडसर असं वाटलेलं जिरा देखील घालून घेतलेला आहे. चांगलं मिक्स करून घेऊयात. आता हे थोडंसं मिक्स करून घेतलं की ह्यामध्ये आपण कडकडीत गरम असलेलं तूप घालून घेणार आहोत. तर इथे मी तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. इथे पाहू शकता तूप पिठावरती ओतलं की पीठ चांगलं फसफसला जातो, त्यामुळे पीठ अगदी हलका होऊन जातो. आता हे चमच्यानेच गरम असल्यामुळे थोडंसं मिक्स करून घेतलं. नंतर थोडंसं थंड झालं की हातानेच आपल्याला अशा पद्धतीने चांगलं मिक्स करत हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. पाहू शकता मुटका बनवला की अगदी सहज मुटका बनवून तयार होतो. इतपत आपल्याला तूप ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर थोडं पाणी घालून अशा पद्धतीने घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. पाणी तर कोमट किंवा गरम वापरायचं नाही, साधंच पाणी वापरून अशा पद्धतीने घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. खूप सैल मळायचं नाही. आता मळून घेतलेलं पीठ आपण 5 मिनिटे झाकून हे बाजूला ठेवून देऊया. 5 मिनिटानंतर रवा चांगला फुगला जातोय. परत एकदा चांगलं अशा पद्धतीने आपण हे मळून घेणार आहोत. पीठ चांगलं मळून झालं की अगदी गुळगुळीत असं पीठ बनवून तयार होतं. आता ह्याचे आपण छोटे छोटे 4 गोळे बनवून घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. भरपूर पीठ घेतलं तर भरपूर असे गोळे बनवून तयार होतील. मी तर 1 वाटी पिठामध्येच हे बनवलेलं आहे. तर त्यातला एक गोळा घ्यायचा आहे. पोळपाटावरती अशा पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. आता खूप जास्त पातळ आपल्याला लाटून घ्यायचं नाही, जाडसर असं हे ठेवायचं आहे. पाहू शकता तुम्ही इथे अशा पद्धतीने हे सर्व मी लाटून घेतलेले आहेत. तर इथे पाहू शकता 4ही गोळे मी अशा पद्धतीने जाडसर असं लाटून घेतलेलं आहे. आता एका पुरीला इथं आपण तूप लावून घेत आहोत. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने सगळीकडून तूप लावून घ्यायचे आणि थोडंसं वरून मैद्याचं पीठ भुरभुरवून घ्यायचं. नंतर दुसरी चपाती आपली वर ठेवायची आहे, तूप लावायचं आणि थोडंसं सुक्कं पीठ घालायचं. परत तिसरी चपातीवर ठेवायची, तूप लावायचं, सुक्कं पीठ घालायचं आणि चौथी चपाती आपली ठेवून द्यायची आहे. पाहू शकता अशा पद्धतीने इथं मी हा तयार करून घेतलेला आहे. आता हा बनवून घेतलेला गोळा आपल्याला अशा पद्धतीने पोळपाटावरती लाटून घ्यायचा आहे. खूप जास्त पातळ लाटून घ्यायचं नाही, जाडसरच ठेवायचं आहे. आता हे लाटून घेतलेलं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. औषधाचा जो टोपण असतो घरामध्ये, लहान मुलांचे वगैरे जे औषध असतात त्याचा टोपण स्वच्छ धुवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने मी जसं दाखवते तशा पद्धतीने हे कट करून घ्यायचे आहेत. एकदम पटापट असे बनवून तयार होतात. उशीर अजिबात लागत नाही किंवा जास्त वेळ सुद्धा लागत नाही. अगदी पटापट असे बनवून तयार होतात. दिसायलाही अगदी सुंदर असं दिसतं. काजूच्या शेपमध्ये येतात हे शंकरपाळी. पाहू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे पीठ सुद्धा जास्त वेस्ट जात नाही. आणि इथे पाहू शकता अगदी मस्त असे मी बनवून तयार करून घेतलेले आहे. एकाच ट्रे मध्ये मी काढलेलं आहे, तरी देखील अजिबात चिटकलेली नाही. अगदी खुसखुशीत असे आहेत. घट्ट पीठ जर मळलं तर एकमेकाला अजिबात चिटकणार नाही. खुसखुशीत असे शंकरपाळी बनवून तयार होईल. आता इकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. गॅसची फ्लेम हाय करायची आहे. हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत. तेलामध्ये शंकरपाळी सोडून झालं तर अर्धा मिनिटे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची. अर्ध्या मिनिटानंतर गॅसची फ्लेम मिडियम किंवा मंद ठेवून अगदी मस्त असे खमंग हे भाजून घ्यायचे आहेत. पाहू शकता अगदी मस्त असं कलर आलेला आहे. दिसायलाही किती सुंदर दिसतात. अगदी खुसखुशीत असे बनवून तयार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही गौरी गणपतीला हे नक्कीच ट्राय करू शकता. एकदम वेगळ्या पद्धतीने, खायला तर खूप जास्त टेस्टी असे लागतात. आता शंकरपाळी बनवून तर तयार आहे. पुढचा पदार्थ पाहूया. तर इथं मी अर्धी वाटी पोहे घेतलेला आहे. जो आपण रोज पोहे खातो तोच पोहे इथं मी अर्धी वाटी घेतलेला आहे. कढईमध्ये घालून अगदी मंद आचेवरती आपल्याला हा पोहे भाजून घ्यायचा आहे. आता 1 मिनिटभर इथे मी हा पोहे भाजून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही कलर हलकासा चेंज झालेला आहे आणि पोहे सुरुवातीला कशी चपटे होते आणि भाजल्यानंतर आकसलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. आता हे पोहे आपण काढून घेऊया. इथं मी एका चाळणीवरती हे पोहे काढून घेतलेले आहे, कारण लवकर थंड
होईल त्यासाठी मी चाळणीवरती पोहे काढून घेतलेले आहे। आता काढून घेतलेले पोहे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत, बाजूला ठेवून देऊया। आता इथे मी अर्धी वाटी डाळवं घेतलेलं आहे, फुटाणा डाळ सुद्धा ह्याला म्हटलं जातं। आता हे डाळवं आपल्याला अगदी मंद आचेवरती खमंग असं भाजून घ्यायचे आहेत। 1 मिनिटभर भाजल्यानंतर पाहू शकता डाळवाचा कलर इथं चेंज झालेला आहे, हलकेसे ह्याला डाग पडलेले आहेत, पाहू शकता। आता एका वाटीमध्ये आपण हे काढून घेऊया। काढून घेतल्यानंतर पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत। मस्त असं डाळवं भाजून घेतलेलं आहे, इतपत आपल्याला हे डाळवे भाजून घ्यायचे आहेत। आता हे काढून घेतलेले डाळवे आपण पूर्ण थंड करून घेणार आहोत। तर इथे पाहू शकता डाळवं आणि पोहे पूर्णपणे थंड झालेले आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे घालून एकदम बारीक असं दळून घेणार आहोत। आता डाळवं आणि पोहे बारीक करण्यासाठी चटणीचा जो छोटा भांडा असतो चटणीसाठी, तो इथं मी घेतलेला आहे, म्हणजे अगदी बारीक असं पीठ बनवून तयार होईल। पाहू शकता इथं शक्य तेवढं मी बारीक असं दळून घेतलेलं आहे। आता दळून घेतलेलं पीठ परत एकदा चाळणीवरती घालून आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे, म्हणजे जो पण जाडसर असा कचरा असेल तो पूर्ण निघून जाईल। तर इथे पाहू शकता चांगलं असं बारीक असं पीठ दळलेलं आहे, जास्त वेस्ट सुद्धा निघालेलं नाही। पाहू शकता तुम्ही इथं हे पहा, डाळव्यामध्ये जो थोडाफार काळपटपणा असतो ना तो इथं निघालेला आहे, जास्त वेस्टही नाही झालं। आता ज्या वाटीने आपण डाळवा आणि पोहे घेतलं त्याच वाटीने 1 वाटी पूर्णपणे भरून मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं आहे, म्हणजे चाळून घेतलं की सर्व पीठ हे हलकं होतं, गुठळ्या अजिबात राहत नाहीये, त्यासाठी पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे। तर इथं मी 1 फुल वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही जर प्लेन वाटी भरून जर पीठ घेत असाल तर तांदळाचं पीठ 1.5 वाटी घ्यायचं आहे। आता जेवढा आपण पीठ डाळवं आणि पोहे घेतलं तेवढ्यासाठी आपल्याला ज्या वाटीने आपण मोजून घेतलं त्याच वाटीने 2 वाटी पाणी घ्यायचं आहे। आता पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे, कोमट वगैरे नाही, खळखळून अशी उकळी काढून घ्यायची। पाणी उकळते तोपर्यंत आपण मसाले घालून घेऊया। सुरुवातीला मी जिरा पावडर घातलेला आहे, ओवा घातलेला आहे, हळद घातलेली आहे, गरम मसाला घालायचा आहे, धणेपूड घेतलेला आहे 2 चमचा, सर्व मसाले मसाल्याच्या चमच्याने मोजून घेतलेला आहे। मसाला तिखट घालून घेतलेला आहे 2 चमचा। तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त करू शकतो। चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि 1 चमचा किंवा 1.5 चमचा भरून आपल्याला पांढरे तीळ घालायचे। तिळाशिवाय तर चकलीला अजिबात चवच नाही। आता घातलेले सर्व पदार्थ मसाले चांगलं असं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। इथं पाहू शकता मिक्स करून घेतलेलं आहे। आता कोमट असं 1 चमचा तेल घातलेलं आहे मी, नाश्त्याच्या चमच्याने 1 चमचा इथं मी कोमट करून तेल घालून घेतलेलं आहे। सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेतलं, नंतर हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता मुटका बनवला की अगदी सहज असं मुटका बनवून तयार होतोय, इतपत आपल्याला तेल ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तेल जास्त घालायचं नाहीये, नाहीतर चकली फसली जाईल, त्यासाठी 1 चमचा मी तेल घातलेलं आहे। नंतर आपण उकळवून घेतलेलं पाणी ह्यामध्ये घालून चांगलं असं हे चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे। थंड किंवा कोमट पाणी अजिबात घालायचं नाहीये, गरमच पाणी आपल्याला इथं घालायचं आहे। आता जेवढं आपण 2 वाटी पाणी घेतलं होतं तेवढं सगळं पाणी इथं लागलेलं आहे, एकदम योग्य प्रमाण सांगितलेलं आहे मी। चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आपण हे झाकून 15 ते 20 मिनिटं हे पीठ मुरवून घेतलं। नंतर पीठ चांगलं असं कस लावून अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे। एकदम चांगलं मऊसूत असा हाताला हा गोळा लागला पाहिजे, इतपत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि जास्त पातळही नाही, खूप जास्त घट्ट देखील आपल्याला मळायचं नाही। तर अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलं। आता जेव्हा आपण चकली बनवायला घेतो ना त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने परत एकदा हे पीठ चांगलं असं मळून चकलीच्या साच्यामध्ये चांगलं घट्ट असं भरून घ्यायचं आहे। दाबून भरून घ्यायचं, पोकळ अजिबात ठेवायचं नाही, नाहीतर चकली मध्ये मध्ये तुटली जाते। आता साच्यामध्ये पीठ भरून घेतलं, आता आपण चकली बनवून घेऊया। पाहू शकता सुरुवातीचा जो टोक असतो तो अशा पद्धतीने त्याला गोल शेप मध्ये करून घ्यायचा आणि नंतर अशा पद्धतीने ही चकली बनवून घ्यायची आहे। आता अशा पद्धतीने बनवत असताना खूप जास्त वरून चकली पाडायची नाही, खालूनच चकली आपल्याला पाडून घ्यायची, नाही तर तुटली जाते। ही थोडंसं बनवायला अवघड जाते। पाहू शकता इथं मी बनवून घेतलेली आहे आणि ही उचलायला सुद्धा थोडंसं अवघड जातं। तर एकदम सोप्या पद्धतीने जर चकली बनवायची असेल तर तुम्ही इथं पाहू शकता एकदम मस्त अशी अजिबात गॅप न राहता ही चकली बनवून तयार होते, अगदी सहज अशी उचलायला सुद्धा येते, अजिबात कुठेच तुटलेली नाही। पाहू शकता तर ही चकली बनवायची कशी, तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने ही चकलीच्या साच्यामधून पीठ काढून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि नंतर हाताच्या मदतीने अशा पद्धतीने ह्याला सेप द्यायचा आहे। गॅप कुठेही अजिबात ठेवायचं नाही, नाहीतर मध्ये तुटली जाते आणि लास्टचा जो टोक असतो तो अशा पद्धतीने चिटकवून आपल्याला ही चकली बनवून तयार करून घ्यायचं आहे। पाहू शकता अगदी मस्त अशी गोल एक सारख्या शेपमध्ये ही चकली बनवून तयार आहेत। अशाच पद्धतीने
पद्धतीने सगळे चकली बनवून तळून घ्यायचे आहेत. तर इकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण चकली तेलामध्ये सोडतो त्यावेळेस गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे. चकली सोडून झालं की अर्ध्या मिनिटांनी गॅसची फ्लेम लो करून चकली तळून घ्यायची आहे. जेव्हा आपण चकली सोडतो त्यावेळेस खूप सारे बुलबुले येतात किंवा फेस होतो. चकली तळून झाल्यानंतर न फेस अजिबात येत नाही, फेस कमी होतो. त्यावेळेस आपल्याला चकली तेलामधून बाहेर काढून घ्यायची आहे. पाहू शकता मस्त असं कलर आलेला आहे, गोल्डन ब्राऊन. अशाच पद्धतीने सर्व चकली आपण तळून घेणार आहोत. चकली तळून झालेली आहेत. पाहू शकता एक सुद्धा चकली तेलामध्ये फसली नाही किंवा तुटली नाही. अगदी मस्त अशी खुसखुशीत अशी चकली बनवून तयार आहे. तेलकट अजिबात नाहीये. पाहू शकता तुम्ही अजिबात तेल ही चकली पिलेली नाही. अगदी मस्त अशी खुसखुशीत चकली बनवून तयार आहे. आणि अशाच पद्धतीने आपण खुसखुशीत अशी खारे शंकरपाळी सुद्धा बनवलेला आहोत. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. पटकन तयार होणाऱ्या अशा 2 पदार्थांची रेसिपी आपण इथे पाहिलेली आहे. रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.